आता इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे कृषी विभागातले किंवा विकासातले महत्त्वाचे टप्पे आपण बघू. तर त्याच्यात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन आणि ब्ल्यू रिव्हॉल्युशन. मग आधी बघू ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच हरित क्रांती. Problems of population explosion were started to appear at the beginning of 20th century. Almost all the countries, especially underdeveloped and developing countries, had been badly affected by the effects of poor quality and quantity of food. म्हणजेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात जे पॉप्युलेशनचं जे एक्सप्लोजन होतं त्याचा प्रॉब्लेम म्हणजे लोकसंख्या वाढीचा भस्मासूर 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच जाणवू लागला आणि अपुऱ्या आणि निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सगळेच देश जवळजवळ अनुभवायला लागले होते. व्हेरियस मेथड्स आर अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड फ्रॉम मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द ग्रीन रिव्हॉल्युशन. म्हणजे खूप साऱ्या मेथड्स वापरल्या गेल्या की जेणेकरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल आणि कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या या क्रियेलाच ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणून ओळखलं गेलं. कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हटलं जातं. Improvised dwarf varieties of wheat and rice, proper use of fertilizers and pesticides and water management has led to increased production of food grains and thereby large population had been saved from the hunger. म्हणजेच गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, धने आणि खते आणि कीटकनाशकांचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापन यामुळे अन्नधान्यांच्या उत्पादनात वाढ होऊन मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. अँड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग USAचे अँड डॉक्टर MS स्वामीनाथन जे इंडियाचे होते यांनी या ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये खूप मोठं योगदान आपलं दिलेलं आहे. 2 सायंटिस्ट होते, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर MS स्वामीनाथन. यांचं योगदान या हरित क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचं होतं. Various research institutes and laboratories are engaged in development of new varieties of various crops through research. एक्झाम्पल म्हणजे खूप साऱ्या अशा नवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रजाती तयार करण्यासाठी खूप सारे शाळा संशोधन संस्था कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे IARI जी नवी दिल्लीला आहे, त्यानंतर नॅशनल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट जी नागपूरला आहे अँड अलाइड ब्रांचेस म्हणजे नागपूर आणि तिच्या बाकीच्या काही विविध शाखा आहेत. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे अँड नॅशनल पॉमेग्रेनेट रिसर्च इन्स्टिट्यूट ॲट सोलापूर म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था. अशा विविध संस्थांचा सुद्धा यामध्ये समावेश हा होतो. त्यानंतर आपण बघूया व्हाईट रिव्हॉल्युशन. मग व्हेरियस म्हणजेच धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती म्हटलं जातं. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. आता आपल्याला माहिती की इंडियामध्ये आधीपासून शेती केली जाते, दूध दुभते पाळले जातात, त्यामुळे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्या इंडियामध्ये अवेलेबल होते. हाऊएव्हर दोज प्रोडक्ट्स वेर नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ फार फ्रॉम रिजन्स. पण दूरच्या वापरासाठी ही उत्पादने सगळ्यांना मिळत नव्हती. डॉक्टर वर्गीस कुरियन proved that through the cooperative movement and use of biotechnology that dairy cannot be allied but it will be the mainstream business. पण वर्गीस कुरियन यांनी हे दाखवून दिलं की दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय सुद्धा होऊ शकतो, जे त्यांनी सरकार आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रूव्ह करून दाखवलं. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल द हाय स्टेटस. म्हणजे त्यांनी जे अमूल म्हणून आपण ओळखतो, डेअरी मुवमेंट ऑफ आनंद, ज्यालाच आपण अमूल म्हणून सुद्धा ओळखतो, आनंद मिल्कचं जे आहे ते त्यांनी गुजरातमध्ये सुरुवात केली आणि ते एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. व्हाईल अचिव्हिंग द सेल्फ सफिशियंसी इन द डेअरी बिझनेस, various experiments were performed for the quality control, newer dairy products and their preservation. आणि दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवतानाच त्यात गुणवत्ता नियंत्रण आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवीन तंत्र त्यांनी शोधून काढले आणि वेगवेगळे प्रयोगसुद्धा त्यांनी केले. त्यानंतर आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजेच नीलक्रांती. तर प्रोडक्शन ऑफ आता बघायला गेलं तर ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे शेतीशी रिलेटेड होतं, व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे रिलेटेड होतं ते दुधाशी, आणि आता ब्ल्यू रिव्हॉल्युशन जे रिलेटेड असणार आहे पाण्याशी, म्हणजे पाण्याशी आणि त्याच्यातल्या ॲनिमल्सशी रिलेटेड.
मग प्रोडक्शन ऑफ द व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज द ब्ल्यू रिव्हॉल्युशन. म्हणजे जे प्रोडक्शन ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आणि म्हणजे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्सचे जे प्रोडक्शन होतं पाण्याच्या मदतीने त्यालाच ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. फार्म पॉन्ड्स अँड द फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट आशियन कंट्रीज. म्हणजे शेततळे आणि त्यात वाढणारी मासे पूर्व आशियाई देशांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. हाऊएव्हर पीपल आर नॉट ओनली थिंकिंग ऑफ कल्टिवेटिंग द फिशेस अँड श्रिम्स बट अदर ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स टू. पण फक्त मासे, कोळंबी इत्यादींवरच न थांबता आता प्राणी आणि वनस्पतींचा सुद्धा आता विचार केला जातो आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ओव्ड टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय encouraging the people for pisciculture by launching the program Nil Kranti Mission 2016 NKM16. 15 to 100% subsidies are offered in this case. म्हणजे आता गव्हर्नमेंटने सुद्धा नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे पिसिकल्चर म्हणजेच मत्स्य व्यवसायाला अधिकाधिक प्रोत्साहन दिलेले आहे आणि उत्पादन वाढीचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी 50 ते 100% सरकारी अनुदान सुद्धा आपल्याला आता उपलब्ध होऊ शकतं. मराईन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. म्हणजे समुद्रातील खाऱ्या पाण्यात किंवा शेतातल्या तलावाच्या गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्य शेतीसुद्धा आता शक्य आहे. रोहू, कटला अँड फिशरी प्रोडक्ट्स लाईक श्रिम्प अँड लॉबस्टर आर बिंग कल्चर्ड ऑन लार्ज स्केल. आणि त्याचमुळे गोड्या पाण्यातले रोहू, कटल्यासारखे मासे किंवा कोळंबी, शेवंडे यांसारखे खाऱ्या पाण्यातली उत्पादने आता मोठ्या प्रमाणावरती सुद्धा घेतली जात आहेत.